रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार माझ निरंतर जागवे ते काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार माझ निरंतर जागवे ते
भावे उतराये काय द्यावे याचे भावे उतराये ठेवी तो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकवे ते काय द्यावे याचे भावे उतराये काय द्यावे याचे भावे उतराये ठेवी तो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेचे चिती तुका म्हणे वत्स धेनुवेचे चिती तैसे माझ येथे सांभाळीत तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे माझ येथे सांभाळीत काय द्यावे यासी भावे उतराई काय द्यावे यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार काही वाजवा क्या जय जय गोपाल कुमार 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 सांगू आता संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार सांगू आता संतांचे काय सांगू आता संतांचे उपकार 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 काय सांगू आता संतांचे उपकार
काय द्यावे यासी भावे उतरावे मद निरंतर जागवे ते मद निरंतर मद निरंतर जागवे ते काय द्यावे यासे भावे उतराये 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 काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता बरोबर. काय सांगू आता संतांचे उपकार मद निरंतर जागविते काय द्यावे असे भावे उतराई ठेवी तुहा पाये जीव थोडा काय सांगू आता संतांचे उपकार मद निरंतर जागविते काय द्यावे असे भावे उतराई ठेवी तुहा पाये जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते काय द्यावे असे भावे उतराये ठेवी तुहा पाये जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेचे चेती तैसे मद येती सांभाळित काय द्यावे यासे भावे उतराई ठेवी तुहा पाये जीव थोडा सेवेसाठी घेतलेला आपण संत गोरोबा कुंभार यांची पुण्यतिथीनिमित्त गेली आता 26 वर्षे होत आली आहेत. मूर्ती स्थापन झाल्यापासून आपली सेवा हेतू होती हे आमचं भाग्य समजतो आणि मोडकं चुडकं असना बिनसुरात का असना आपण सांभाळ मिळतोय ही सुद्धा दुनियेची बाजू मोठी आहे. कळलं काय आणि आवडील तुम्ही घेता सांभाळून ते काय मी सुराकडे बघितच नाही खरं प्रेमान म्हणतोय आणि हे तुम्हाला गोड वाटते अजून मी तुम्ही आम्हाला उभा करताय मी मलाही ते आनंदच आहे तर ती सुराकडे काय बघूच नका का
अरे अरे अशा प्रकारे गेली 26 वर्षे आपली काका इथं आलेले आहेत. काकांच्या जोडीला कोण होते? समवयस्क असणारे काका कुणाच्या बरोबर होते? ज्ञानेश्वर माऊली यांच्या समकालीन असलेले काका. आणि त्या काकांची आज आपण पुण्यतिथी घेतोय. म्हणजे त्या समकालीन असणारे काका म्हणजे 750 पावणे 800 वर्षे होत आली. 750 वर्षे माऊली ना झाली याचा अर्थ आज सुद्धा त्यांचा सोहळा होतोय. म्हणजे 750 वर्षे पूर्ण झालेली आहेत. हां, एवढंच काय, कोण आयुष्य जास्त जगले असतील तर काका भरपूर जगले आहेत. आणि अशा प्रकारे अशा संतांची मला सेवा करायला मिळते. संतांची सेवा करून आणि संतपर अभंग घेतलेला आहे. आणि आज घेतलेला अभंग आपण काय घेतला आहे? कृतज्ञता व्यक्त करणारा तुकोबारायांचा अभंग घेतलेला आहे. काय म्हणतात तुकोबाराय? काय सांगू आता संतांचे उपकार, मद निरंतर जागविते. काय द्यावे यासे भावे उतराये, ठेवी तो हा पाये जीव थोडा. तुकोबाराय काय म्हणतात बघा. काय सांगू, मी एवढे संतांचं काय, हा प्रश्न पहिला घेतलेला आहे. काय आपण कधी म्हणतो, काय सांगायचं ते बापड्याला, किती वेळा सांगायचं ज्यावेळी असा काय होतोय काय. आणि इथं तरी काय सांगितले, वर्णन करण्यास माझी वाचा कमी पडते. काय एवढं त्यांचे आपले जगाच्या वर त्यांचं उपकार आहेत. आणि असं सांगणारा आपण काय प्रत्येक अनेक ठिकाणी आलेले आहे. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरे पार. तुम्हाला देवाची हे आराधना करायची असेल, देवाची प्राप्ती पाहिजे असेल, काय करायला लागतंय? काय होणार नाही. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, नाम घेता वाया गेला. आणि त्या विठ्ठलाचं नाव घेतल्यावर बाकी साधनं तुम्हाला काय करायचं नाही, ह्याच्यात काय सांगितलेलं आहे. आणि काय वानू आता संतांचे, काय वानू आता ज्ञानोबाची ख्याती. पुढं वेद महिषामुखी बोल, म्हणजे इथं वर्णनात्मक माऊलींचं वर्णन केलेलं आहे. आणि अनेक ठिकाणी माऊली आपलं ह्याची सुद्धा म्हणतात. एकनाथ म्हणा काय नपुसका पद्मीचे सोहळे, शेतसुद्धा नपूक नपुसक असणार. काय नपुसका पद्मीचे सोहळे, वांजेशी डोळे कैशी होती. म्हणजे तिथं सुद्धा वर्णन निश्चितात्मक केलेलं आहे. अनेक ठिकाणी अनेक प्रकार. मनाचा उद्देश काय काय करतो या मना परी ना ऐके नारायण. मी मनाला सुद्धा सांगितलं की काय काय करतो, खरं का मन काय ऐकत नाही. असे अनेक काय संबोधनदा इथं सुद्धा कृतज्ञ व्यक्त करणारा आपण घेतलेला आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, मद निरंतर जागविते. काय द्यावे यासे भावे उतराई, ठेवी तो हा पाये जीव थोडा. म्हणजे असे कोणते उपकार केलेले आहेत. आणि त्यासाठी तुकोबाऱ्या स्वतःचा जीव द्यायला सुद्धा तयार आहेत. म्हणजे जीवापेक्षा जीवाच्या पाठीने जीवाला, म्हणजे माणसाला तरी जीवापेक्षा श्रेष्ठ काय नाही असा जीव तुकोबाऱ्या का देतात येते. काय द्यावे असे भावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी साया शिकवते. पाया पडतो बरोबर आहे, तुला एवढे त्यांचा उपकार आहे. कारण सामान्य माणसाला सुद्धा संतांचे उपकार एवढे आहेत की सहज जरी बोलले तर त्यातनं आपल्याला बोध कळतो. असं तुकोबाराया सांगितलं. सहज बोलणे हिताचं असतंय, घाताचं नाही. योग्य असतंय, सत्य असतंय. नको असणारे नव्हे, चांगलं असणारे, योग्य असणारे, जगाच्या पाठीवर जे सत्य ज्ञान आहे ते दाखवणारे. सहज बोलणे हितोपदेश, करुणी सायास शिकविते. दृष्टांत तिने दिला. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते, तैसे मज येते सामायिक. पहिल्या अंगाचं काय सांगू आता संतांचे उपकार, मद निरंतर जागवणारा आहे. जागवणारा पण आहे, सांभाळणारे पण आहे. हिताचे सांगणारे कोण असते तर तुकोबा आहे. म्हणजे असं तुकोबा आहे. संतांचं उपकार आपल्याला सांगतात. अभंगाकडे वळण्यापूर्वी ज्यांच्या दरबारात आपण उभा राहिलो, ज्याच्या सत्तेनं आपण उभा राहिलो, त्यांचा आधी प्रथम स्मरण करूया. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जगतपालक ब्रह्मांड नायक विश्वचालक असणाऱ्या विठोबाचं दर्शन आपण घेतलं आहे. नंतर संतांचं वर्णन केलेलं आहे. आणि आता तुम्ही बसलेले लोक सामान्य नाही, महेशाच्या मूर्ती आहात तुम्ही. आणि उभा राहिलेले कोण आहेत? वैष्णव सगळे. हरे हरे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे यासे भावे उतराये ठेवितो हा पाये जीव थोडा धन्य धन्य मुक्ता पाये धन्य धन्य मुक्ता पाये पायी माझे चरण धन्य धन्य मुक्ताबाई माझी तुमचे चरणी माझे डोळे माझा झाला सर्वत्र आभार. म्हणजे कुणी म्हटलेलं आहे विसोबा छाती विसोबा चाटी यांचं का वर्णन करायची पाळी आली आज. ज्ञानेश्वर महाराजांना आळंदीमध्ये जगायचं म्हणजे फार कठीण होतं. कारण का मगाशी पूर्वचरकांनी सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांना विधी ते पाळीत म्हणजे शास्त्र सांगेल त्याप्रमाणे त्यांना शिक्षा ज्या होत्या त्यांनी ते प्राप्त केल्या. का तर भावंडे माझीचे आहेत. आणि हा उपदेश गुरुकुनी त्यांनी स्वतः रामानंद स्वामीकडून घेतला होता. अरे मी म्हणतो म्हणून तू काय कर परत कोणत्या संन्यास आश्रम घेतलास परत ग्रस्ताश्रम जा आणि तुला येणारी तुझे अपत्य आहेत ते सामान्य नाही. म्हणजे एका आपल्या महाराष्ट्रामध्ये असे एक माणसानं तरी शूर तरी व्हावं, एक दाता तरी व्हावं, नाहीतर भक्त तरी व्हावं. शास्त्र काय म्हणतं आहे? एक शूर तरी व्हावं, एक दातृत्व दाता तरी व्हावं, नाहीतर काय व्हावं? भक्त व्हावं. आता शूर आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा शूर होते. दातृत्वामध्ये कुणाची संख्या हे लागतो कर्णाचा नंबर लागतो. तसंच भक्तामध्ये वैष्णव भक्त म्हणजे आपले ज्ञानेश्वर माऊलींनी ही जी पताका चालू ठेवली. कारण का त्याच्या अगोदर काय होतं एक गुरु एक शिष्य परंपरा होती. पण आता सकळासी येथे आहे सकळासी येथे आहे सकळासी येथे आहे अधिकार कलियुग हार हरीच्या नामे Hey
आता चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरे पार योग याग तपे. आता असली काय साधनं लागायची गरज नाही. मी काय सकाळशी येते का झालं, तप करायला पाहिजे, जप करायला पाहिजे, अनुष्ठानला पाहिजे, गुहेत झाला पाहिजे, असं काही नाही. कधीपासून तर ज्ञानेश्वर माऊलींनी अवतार घेतल्यापासून चालू झालं. त्यांच्या अगोदर एक शिष्य एकालाच फक्त ते प्राप्त होईल आणि ते एकट्यापुरतंच. आणि इथं ज्ञानेश्वर माऊली उघडा मंत्र जाणा राम कृष्ण हरी आणि हाच परंपरा आपल्या तेव्हापासून चालू आहे. आणि त्या विसोबा चाट्याने मग अशी मुक्ताबाईंनी जर एवढा त्रास देऊनसुद्धा आदिशक्ती मुक्ताबाईंनी जर कुणाला ज्ञानेश्वर माऊलींना जर उपदेश केला नसता तर आम्ही आज इथं वारकरी दिसलो नसतो. हा विचार करा. म्हणून किती उपकार आहेत बघा त्यांचा, किती त्रास दिला. जेवणाचा पत्ता लांबच एवढी शिक्षा घेऊनसुद्धा वडील त्यांच्या वडिलांनी आणि त्यांना जगणं कठीण झालं. जगणं कठीण, खाणं कठीण झालं. खाणं कठीण हो, सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायला सुद्धा माऊलीला त्या गावात येऊ देत नव्हते. सिद्धेश्वरी भेटातच ते थांबत होते. आणि अशा प्रकारे भीक मागायसुद्धा, दीक्षा मागण्यासुद्धा त्यांना गावात येऊ देत नव्हते. असे विरोध करणारे कोण कसेल तर विसोबा चाटी. आणि विसोबा चाट्याने एवढा त्रास देऊनसुद्धा ज्यावेळी माधुकरी मागायला ज्यावेळी ज्ञानेश्वर माऊली कुठे गेले, गावात गेले असता विसोबासाठी कायम त्यांच्या पालखी वासायची. ही संन्यासीची पोरं परत आणि ग्रहस्थातमध्ये आलेत आणि ह्याचनी कोण ह्यांना वाईट टाकायला कुणी ह्यांच्याची दर्शन घेतलं परत आंघोळ करायची लोक. एवढा त्यांना त्रास दिला. असा असूनसुद्धा ते एका बाजूला गेलेले बघून आपण माधुकरी मागण्यासली ज्ञानेश्वर महाराजांनी त्यावेळी तरीसुद्धा त्यातनं ते डोळा चुकून म्हटलं आणि एकदा पीठ घेऊनसुद्धा येतात पाठीमागा घोडीतनं पीठ घेऊन येतात. ज्यावेळी ते विसोबा थाट्यानं बघितलं आणि काय म्हणाले, अरे संन्यासाच्या पोरांनो परत आणि तुम्ही इकडे कशाला तोंडलं, गावात तर कशाला येता असं म्हणून त्यांचं पीठ झुसकावून घेतलं आणि खाली टाकलं. ज्ञानेश्वर महाराज तिथेच थांबलेले. विसोबासाठी गेल्या किती केलं आणि ते पीठ आणि परत उंजळून घ्यायसाठी बघतात तर विसोबासाठी आणि खाली बसला आणि ते पीठ असणारं त्यांनी काय केलं, लाथेने केलं आणि मातीत मिसळलं. आणि अशा प्रकारे अनेक वेळा भिक्षेला गेल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना असा संबंध आला की नाही आता एवढं काय करून उपयोगाचं म्हणून, एवढं जगण्यात असं का नाही, लोकांना निंदा करायची आणि आम्ही जगायचं. लहान मुलं होती तर देवाचे अवतारही होते ते. आणि ज्यावेळी ते ताटिका लावून बसले आणि ज्ञानेश्वर महाराज बसलेले आहेत, ज्ञानोबा का बसलेत असं मुक्ताबाईला चिंता वाटली. आणि काय म्हणलं, अरे ज्ञानोबा असं करून चालणार नाही, जग मी अग्नी जरी झालं तर तुम्ही पाणी व्हायला पाहिजे. काय उपदेश केला. आणि त्यातनं जर बाहेर काढलं नसतं हा ज्ञानेश्वरी आपले हरिपाठ चांगदेव 65 हा जे ग्रंथ गाथा आणि आम्हाला सामान्य लोकांचा हरिपाठ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे सामान्य माणसासाठी
देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी. किती मुक्तीचारी? 4 मुक्ती आहेत त्या तुम्हाला सहज मिळते. कधी? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पिक्चरातलं गाणं नवं काय सांगतो? पिक्चरातलं गाणं नवं. ही कृत्रिम आहे. नैसर्गिक गाणं कोणतं असेल ते म्हटल्यानंतर तुम्ही सहज गात जागा, गात जागा, गात जागा विठ्ठला. देवाकडे पंढरपूरला जातात, जाताना कोणत्याकडे देवाकडे संताकडे जातात, देवाचं नाममुखी जात पावलोपावली तुमचा यज्ञ होतोय. म्हणून योग याग तपे केली तयाने अमुपे. ह्या नामस्मरणानं काय केलं? सगळी नाहीशी केली. आणि ह्यामुळं काय तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. हा फक्त मंत्र जपा असं सांगणारे ज्ञानेश्वर माऊली त्यांनीसुद्धा ही पंढरपूरची वारी चालवली आहे. ज्ञाननिष्ठ असणारे, ब्रह्मचारी असणारे, नाही योगाचं ज्ञान असणारे ज्ञानेश्वर माऊलींना 11 पदव्या लागतात. आणि एवढे असूनसुद्धा मवाळ झाले होते. कुणासाठी? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवती परोपरे. अशा प्रकारे असे ताटीत बसले असताना ज्ञानोबा, अरे बाबा त्यासाठी आम्ही आलो नाही, पोट भरायसाठी आम्ही नाही. बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा. म्हणून अशा प्रकारे ज्ञानेश्वर माऊलीपासून त्यांचा जो त्रास झाला तरी सुद्धा ज्यावेळी त्यांना दीक्षापत्र दिलं, त्यांना मुक्त केलं त्यांच्या शापातनं. मग हे केल्यानंतर मग त्यांनी ते त्यासाठी तिने काय काय केलं बघा. जाऊन ते पैठणमध्ये जाऊन प्रत्यक्ष रेड्यामुखी वेद बोलवला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. अशा प्रकारे कुणाला बोलतं केलंय? जड जीवाला, रेड्याला बोलणं. म्हणजे आमच्यासारखी रेडे तरुण जातील काय नाही. मग आम्ही ह्या रेड्याने कधी कुणाचा बोध घेतल्यापासून कुणाच्या हरी हरी हरिप्राप्ती श्री उपाय, हरिप्राप्ती श्री उपाय, हरिप्राप्ती श्री उपाय, हरिप्राप्ती श्री उपाय, हरिप्राप्ती श्री उपाय. धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, येणे सोडती साधने, येणे साधती साधने. संतांचे पाय, येणे साधती साधने. हरिप्राप्ती श्री उपाय, हरिप्राप्ती श्री उपाय, हरिप्राप्ती श्री उपाय. हरिप्राप्ती श्री उपाय, हरिप्राप्ती श्री उपाय. येणे साधती साधने, येणे साधती साधने. धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधने, येणे साधती साधने, येणे साधती साधने, येणे साधती साधने. हरी प्राप्तीशी उपाय, धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधने. होती
अरे अरे काय होणार नाही म्हणजे हरिप्राप्त मला आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा. कशासाठी आपली सगळ्यांची खडपड चालू आहे? सुख मिळायसाठी. मग काय करायला पाहिजे? तर देवाला प्राप्त करायचं असेल तर देव कशाला प्राप्त होईल? हरिप्राप्तीशी उपाय धरावे ते संतांचे पाय. अशा प्रकारे आपण संतांचं वर्णन करायला लागलो आहे. आणि तुकोबार आहे संतांचं वर्णन करताना काय म्हणतात? काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जाळविते. कारण का प्राप्ताची प्राप्ती करायची असेल, सुखाचा सागर तुम्हाला भेटायचा असेल, हे क्षुल्लक तुम्ही सुख तात्पुरते सुखाला प्राप्ती करून एवढी धडपड करता तर कायमच्या सुखाला किती धडपड करायला पाहिजे त्यासाठी सोपा आणि किती उपकार संतांचे आपल्यावर आहे त्यासाठी उपकारवाचक सांगितले. जगाची उत्पत्ती करता चार युगामध्ये देवान ज्यावेळी जगाची उत्पत्ती केली त्यावेळी उपकार करणारे म्हणजे यादीमध्ये कोण आहेत बघा? 7 उपकार करते आहेत. सूर्य चंद्र मेघा, सूर्यचंद्र घना वृक्षा, गावो सज्जना असे 7 लोक आहेत. सूर्याचे उपकार आपल्यावर आहेत. हे देवान ज्यावेळी निर्मिती केली जगाची त्यावेळी 7 उपकार करते तिने देवाने त्यावेळी तयार केलेले. कोणाची? सूर्याची निर्मिती केली, चंद्राची निर्मिती केली, घना म्हणजे मेघा म्हणजे पावसाची निर्मिती केली, 4थ्या नंबरला वृक्षाची निर्मिती केली, 5व्या नंबरला गायीची व्यवस्था केली, 6व्या नंबरला सज्जनाची निर्मिती केली. म्हणजे तुकोबार यांनी या 4 जणांचे उपकार सांगितले. काय? अभंगामध्ये काय सांगू आता संतांचे उपकार असं ते उल्लेख केला आहे. मग सूर्याचे उपकार आहेत काय? आपल्याकडं भरपूर उपकार आहेत. सूर्यच उगवला नसता तर सामान्य विचार करूया थोडा आणि आपण संतांच्याकडे यायचं. सूर्यच उगवला नसता तर काय काय होईल? सकाळी उठल्यानंतर कोण किती कामं जातील आणि सूर्याचे एवढे उपकार आहेत. आपल्याला आत्ताला आहे सूर्य नाही खरं काय काय करायला लागतं? किती सोय करायला लागती? कमीत कमी 12 तास तरी सूर्याचा प्रकाश आपल्यावर आता निर्माण होतो आहे. आणि एवढे त्याचे उपकार आहेत शारीरिक नैसर्गिक प्रत्येकाच्या जीवसृष्टीसाठी. कुणाचे उपकार? सूर्याचे एवढे उपकार आहेत. आणि आज त्या सूर्याची सुद्धा एवढे आता रात्रीसुद्धा उपकार करायला लागलेत. दिवसाचा जरी नसलं तर सौर्य सुक्तीमुळे आता रात्रीची लाईट लोक वापरायला आहेत. म्हणजे तंत्रज्ञान एवढं पुढे गेले. कुणाच्या सत्तेवर? देवाच्या सत्तेवर चाललेले ज्ञान. आणि आता कोण? हे शास्त्रज्ञ त्याचा उपयोग करून रात्रीचा उपयोग करायला. नुसतं लाईटीसाठीच उपयोग करतात आहे. आता पेट्रोलची सुद्धा साधन पेट्रोल बंद जर झालं तर सौर ऊर्जा काय चालतं? आता मोटरसुद्धा चालू शकते, मोटरसायकल चालू शकते, नाही गाड्यासुद्धा 4 व्हीलर चालतात. हा झाला सैनीचा अवस्था. जीवनासाठी काय होते? माणसाच्या जीवनासाठी काय होते? जीवनसत्व कुणापासून मिळते? आपल्याला सूर्यापासून मिळते. माणसाला ताकद हाडाची बळकटी येण्यासाठी कुणाचं उपकार आहेत? जीवनसत्व शास्त्रामध्ये म्हणजे वैद्यकीय शास्त्रामध्ये जीवनसत्व व्हिटॅमिन डी हे जे सत्व आपल्याला ताकदीत येते, कॅल्शियम त्यातून भरून निघते, हे कुणापासून? तर त्या सूर्याचं आहे. म्हणून सकाळी आपण लहान मुलांना कोवळ्या उन्हाळ्याला ठेवल्याचं कारण म्हणजे बाळाचं बळकटपणा येण्यासाठी. कमीत कमी 1 वर्षापर्यंत तरी बाळाला सूर्यप्रकाशला कमीत कमी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये जर 1-1.5 वर्षापर्यंत तुम्ही त्याला ठेवलं तर त्याची प्रकृती सदृढ आहे. म्हणजे जीवनसत्व कुणामुळे मिळते? आपल्याला सूर्यामुळे मिळते. म्हणजे सूर्याचे उपकार आंबावले आहेत. दुसरा 2 नंबर चंद्र. आता जे आपण अन्न खातो, बाजरी खातो, गहू खातो, तांदूळ खातो, हे जे आपल्याला जे तयार अन्न होतं ते अमृत म्हणजे चंद्रामृत जे असते ते म्हणून सकाळी आम्ही जेवल्यानंतर संध्याकाळी कधी दिवसभर का लागत नाही? ते एक प्रकारचे अमृत आहे. नाही तर तासा जर माणूस जेवायला आला असता तर जेवण केवढं लागतं तरी. म्हणजे चंद्राचं सुद्धा उपकार. आणि चंद्र शीतल आहे, सूर्य तेजमान आहे, चंद्र शीतल आहे. वारं जरा सुटल्याने चंद्राचं आणि किती चंद्राचा उपयोग इतके आहे की जे जेवण जर आपण खालतो ते अमृत चंद्रांश जर जो त्याच्यात उतरला नसलं तर आम्हाला जेवणाची प्राप्ती झालीच नसते. असं चंद्राचा सुद्धा उपकार आहे. सूर्य चंद्र मेघा हे पावसाचं उपकार आहे. किती नक्षत्र एकूण आहेत आपली? 27 नक्षत्र आहे. हे नक्षत्रच नाही लागलं पावसाचं काय काय खाशीला? ह्याचे सुद्धा उपकार आहे ना. सूर्य चंद्र म्हणजे पावसाचा उपकार किती आहे बघा. काय पाऊस
लागलाच नसतं काय करणार तुम्ही? पाऊस म्हणजे पाणी हे माणसाचं जीवन आहे. वारा आणि पाणी नसतं तर माणसानं एक प्रकारे जेवण मागं पुढे ढकलायला चालतंय. तर पाण्यापासून जर पाणी आपल्याला झालं नसतं तर काय करता येईल? म्हणजे ह्या पावसापासून आपल्याला किती उपकार आहेत बघा. हरे सूर्य, चंद्र, मेघा, वृक्षा, ह्या वृक्षाचे सुद्धा आपल्याला उपकार किती बघा. वृक्ष एकनाथ महाराज म्हणतात ह्या वृक्षापासून आपल्याला 6 प्रकारे उपयोग आहे. पानाचा उपयोग आहे, फळाचा उपयोग आहे, तसं त्या मुळाचा उपयोग आहे, लाकडाचा उपयोग आहे, मुळाचा सुद्धा उपयोग आहे. अशा 7 प्रकारे झाडाचा उपयोग आहे. तर ते आपण उपयोग करून घेत नाही म्हणून सांगा. आता फुलं सकाळी येतात, कुठली येतात? त्या झाडाची येतात. आणि असे आणि आपल्याला इथनं मग आता आरशेशी फ्लॅट आता नवीन निघाला तो भाग. ह्याच्या आधी आपण काय वापरत होतो? लाकडी सगळे घरात होते, चौकटी, खिडकी असू द्या, हे लाकडाचा उपयोग होते बघा. औषधीय वनस्पती ज्यावेळी लक्षोमन हे झाले, काय मूर्छित पडले, काय मिळाले त्यांना? ती संजीवनी मिळाली. कुठं मिळाली? त्या वृक्षापासून. हे वृक्षाचे एवढे उपकार आहेत. वृक्षाचे एवढेच उपकार नाही, आज उरीसुद्धा आपण शेतकरी आहे, आपण आपल्या बांधाव हे घालतोय, काय होतं एवढं वृक्षाचं बांधाव आपण झाड लावतोय. कुठं लावतोय? हा जर बांध असेल तर आपण लावतो कुठं? हा बांध असेल तर पलीकडच्या बाजूला घालतोय काय नाही? काय मध्ये घालतोय हे काय सांगायला लागत नाही. आणि जर सेंटरला आपण घातलं तर वाद व्हायचा प्रश्न नाही. त्यात नाही जर झालं एखाद्या ठिकाणी आपल्या बांधाव काय केलं? रोप आणला, आंब्याचं रोप आणलं समजूया, त्याला काटपाटी करून सुद्धा पाणी बिणी घालं, फळं बळवायलं, झाड मोठं झालं, फळाला आल्यानंतर खायचा शेतकरी उठला, जागा झाला. हो, तुमच्या त्या आंब्याच्या झाडापासून माझं 3 सऱ्या काही तिथं येत नाही म्हणतो काय नाही. आणि काय करणार? ते उद्याला झाकूड काढून घेतोस का? झाड काढून घेतोस ना, मी तोडणार. कोण म्हणतोय? खायचा शेतकरी म्हणतोय. एक सूचना देऊन दुसऱ्या दिवशी तो घेऊन आला, धार काढलेलीच कुऱ्हाड घेऊन आला. आऊत करत होता शेतकरी. अरे बाबा काय झालं? ते त्या झाडाखालीच बसून बोलत्यात. जो मार्ग द्यायला आला आहे तो बी झाडाच्या सावली बसलाय, आणि ज्याच्याशी बोलतोय तो बी सावली बसलाय. माऊली त्याला उदाहरण चांगले दिले. जो खांडावया झावो घाली, मी ज्यानं पाणी पाजलं त्याला ती सावली. तुम्ही वृक्षाचे सुद्धा आपल्या उपकार मोठे. हरे हरे सूर्य, चंद्र, मेघा, वृक्षा, नद्यांचं सुद्धा फार आपल्या उपकार आहे. पाऊस जर नुसताच वाहून गेला असता तर नद्यांचं जरी नद्या एवढ्या पवित्र करतात आपल्याला. धुणं, पाणी, वनस्पती काढण्यासाठी, ऊस, भात काढण्यासाठी कुणाचे उपयोगी आहे? ते पाण्याचे उपयोग आहे. म्हणजे नद्यांचं सुद्धा आपल्या उपकार आहेत. आता 7वा राहिला तो सज्जन म्हणजे संतांचे उपकार आपल्याला सांगतात. तुकोबारायांनी सुद्धा ह्या 6 जणांचं ह्या अभंगामध्ये नाव घेतलेलं नाही का? तर हे तोकडे आहेत आणि संतांचा उपकार अनन्य आहे, कायमस्वरूपी आहे. ते कसं समजूया? आज जरी सूर्याचा आपल्याला प्रकाश आहे, दिवसाचा आहे, रात्रीचा आहे काय? म्हणजे तो थोकडा आहे. माऊलीने त्याचं वर्णन केलं आहे. चंद्राचा सुद्धा आपल्याला उपकार आहे, खरं कधी महिन्यात नाही एकदा. कायम आहे काय ते? पाऊससुद्धा फक्त 3 नक्षत्र पाऊस पडतोय, बाकीच्या नक्षत्राला पाऊस आहे का? आता पाऊस आहे का? पावसाच्या सीझनमध्ये पाऊससुद्धा लागणार का? म्हणजे आता आम्हीच तसं वागायला लागलो आहे, त्याचा परिणाम निसर्गावर होतो आहे का? अशा प्रकारे पाऊससुद्धा असायला ह्याचं झाडाचा जो उपयोग आहे, खरं ह्या झाडाचा उपयोग तुमच्या तिकडे सोड्यातल्या झाडाचा उपयोग काय? ते चालतं नाही. त्याचा उपकार ह्याच्यात तात्पुरता आहे. असं सज्जनाचा उपकार, साधू संतांचे उपकार फार मोठे आहेत. कशासाठी? ते मद निरंतर जागृती काय उपकार करतात? ते प्राप्ताची प्राप्ती, तुम्ही आलात कशाला, काय केलं पाहिजे हे सांगणारं शास्त्र. अरे बाबांनो, बोलत आहे जनन देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे उपकार आई वडिलांचे सुद्धा आमच्या उपकार आहेत. काय हरे हरे, आई वडिलांचे सुद्धा आमच्या उपकार करतात. ते त्यांच्या हिताचं आहे, आपल्या हिताचं नाही. म्हणून आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता कयासिया, पुढे
कन्यापुत्र होते जे सात्विक पुढे कन्यापुत्र होते जे सात्विक याचा हरेक वाटे दंबदुरी ठेवा. मला हिताचं पाहिजे असेल तर अभिमानात ह्या परमार्थ हे परमार्थ क्षेत्र असं आहे. प्रातिभाषिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. ह्या सत्तेमध्ये ही जी सत्ता आपली येते ती पारमार्थिक सत्ता आहे. आणि आपण जे जगतोय आहोत त्या व्यावहारिक सत्तेत जगतोय. आणि व्यावहारिक सत्तेत जगूनसुद्धा जी प्रातिभाषिक आहे त्याच्यावर आपला विश्वास आहे. ज्ञान अज्ञानाने विज्ञान असं ह्याच्यात सांगितले. ज्ञानाला जो जाणतो तो सज्जन आहे आणि अज्ञानाला ज्ञान म्हणतो तो मध्यम आहे. आणि तेच खरं आहे तो अधम आहे. काय हे प्रातिभाषिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. गोरोबा काका जे आहे ते पारमार्थिक सत्तेत आहे. आम्हाला इकडे आपण हा पलीकडचा भाग आहे, आम्ही अलीकडे आहे आणि मधला आपल्याला देव साधायचा आहे. त्यासाठी संतांचं दर्शन असलं तर आपल्याला देवाची प्राप्ती होती. आणि त्यासाठी ही सत्ता ही जर सत्ता तुमच्या हातात आली, किंबोना सोय जे आत्मा जीव आत्मयाची लाहे त्याचे नाव सुख आहे. जर जो तुम्हाला आत्म्याची स्वतःची ओळख जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत तुम्हाला सुखाचा पत्ता लागणार नाही. आणि जर तुम्हाला सुखा पत्ता येतो सुख एक हेची आहे, सुख एक हेची आहे, बहु काय संतांचे बहु काय
तुम्हाला सुखाची प्राप्ती पाहिजे. ज्यांनी सुख स्वतः मिळेलं आहे, ज्यांच्यावर सुखाचा सागर आहे, अशांची प्राप्ती तुम्ही केली, त्यांची सेवा केली तर त्यासाठी तुम्हाला श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास. संतांच्या पायी हा माझा विश्वास, त्यासाठी तुम्हाला देवाची प्राप्ती पाहिजे, सुखाची देव याचा त्या सुखाचं भांडार असणार आहे. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर सर्व सुखाचा साठा असणार, तो तुम्हाला प्राप्त व्हायचा असेल तर. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा. तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी, मग मज हरी उपेक्षिना. ही सत्ता कुणाकडे आहे, सुखाचा पत्ता कुणाकडे आहे. आम्ही कुणाकडे बघायला लागलो आहे, ह्या भासलेल्या म्हणजे प्रातिभाषिक सत्ता आहे त्याच्यात बघायला लागलो आहे. आणि संतांनी कोणता पत्ता बघितला आहे, देवापलासा केला आहे. म्हणजे आमचा पत्ता चुकला आहे काय, संतांचा चुकला आहे. हा जुनी वंदनीय संत आहे, सज्जन वंदनीय आहे. कशामुळं, आमचा विश्वास तिथे ठाम नाही का, ती प्राप्ती दिसत नाही. आता आम्ही जे पुण्यकृती दिसते काय, गुंट्याला 2 टन ऊस काढील कोण म्हणते, ते दिसणारं सदृश्य आहे. आणि हे अदृश्य जरी असले तर हे सोबत असणार आहे. तुम्ही जे म्हणजे पाप आणि पुण्य, जे पुण्य जे करताय ते तुमच्या सोबत येणार. जेवढं तुम्ही देवाचं नाव, संतांचं नाव घेता ते तुमच्या सोबत येणार आहे. आता परवा एक तुमच्याकडे दृष्टांत आला, 73 सोनं असणारी बाई परवा एक्सपायर झाली बिदरीची. किती तोळं सोनं बाई नेलं, बाई जाती तिकडे ती सोनं दाखवीतच जायची हो. आणि तिला अटॅक आला. काय काय तिने संकट नेलं, त्या आविर्भावात होती. माझ्यासारखी श्रीमंत कोण नाही. सोनं संकट गेलेलं नाही. काय नेलं, सोनं संकट गेले का तिच्याबरोबर. सोनं एक जे अंगा होतं, मुद्या होत्या त्यासुद्धा तिने काढल्या. 73 तोळं, याचा अर्थ पैसे किती झाले ते सोबत गेले. काय सोबत काय झालं, तुम्ही जे हरिनामस कीर्तन जेवढं घेशीला ते पुण्याचं प्राप्तीचं आहे. आणि पुण्य काय करायचं, सुखाची प्राप्ती तिथं आहे. पुण्याचा साठा जिथं असेल, नुसती पुण्य असून झालं नाही, संपत्ती आणि दया, भरपूर संपत्ती आणि दया नसेल तिथं भिकारी साहेब. संपत्ती आणि दया वस्ती दया ठाया, जाण धनंजया विभूती माझी. मौली म्हणतात काय, तू करून हे आपले ज्ञानेश्वर मौली ह्याच्या भगवान कृष्णाच्या तोंडातून बोलतात. काय म्हणतात, ज्या ठिकाणी संपत्ती आहे आणि जिथे दया आहे, संपत्ती आणि दया वस्ती दया ठाया, जाण धनंजया विभूती माझी. काही सज्जनाकडे एवढी दया आहे, कृपाळू कणवाळू तुम्ही संतजन. पुढं एवढे कृपादान देई मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती. आणि एवढा साठा तिच्याकडे, एवढं सुखाचे सागर आहेत. काय देतात ते सहज जरी बोलले तर होतं आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला. टायमिंग किती झाली आहे बघा. हां काय, कारण का पाहुणे झाला तरी मी पूर्ण करणार आहे, लय बी टाईम नको. राजा म्हणल्यानंतर काय होतं, त्याच्या पाठीमागे प्रजा असणार. त्याला शोक कोणता असतोय तर शिकारीचा. उदाहरण द्यायला बघतो तुम्हाला, सहज बोलणे हितोपदेश सांगतो आणि ते आपल्याला पुढे जायचं आहे. राजा शिकारला गेल्यानंतर भरपूर शोधला, भरपूर शिकार शोधली, परंतु कुठे भेटले नाही. त्यांच्यासोबत असणारे त्याचे पायदळ, म्हणजे संरक्षण असं सैन्यदळ, त्याचे असणारे मठाधिपती म्हणजे ब्राह्मण असलेले, त्याचे सहकारी अष्टमंडळ म्हणजे त्यांचे
आपले ग्रामपंचायतीचे कसं शिष्टमंडळ असते, सदस्य सगळे होते ते त्यांच्यासोबत होतं आणि राजा पण होते. अशा 3 प्रकारचे त्यांचे काही निघाले कुठे शिकारीला. मग राजाच्या बरोबर हे काही मग नुसतं चालत जाणार का ते राजाचे हत्ती अंबारी तिचे असणार, घोडेवार असणार, तर चोपदार वगैरे असणार. अशापर्यंत गेले असता दिवसभर 12ला गेलेली 3-4पर्यंत शिकार कोणालाच कुठे मिळेल. त्यात राजा असणारा तो जरा शूरच होता. प्रत्येकाने 3 विभाग केलं आणि 3ही वाटूला बघितलं कुठं काय भेटलं तर भेटलं त्यानं मारून आणायचं आणि थांबायचं इथं. अशा प्रकारे अनेक प्रकारे गेले तरीसुद्धा 6पर्यंत कोण म्हणजे शिकारी गावले नाहीत. आणि असं शोधित कधी त्यांना गाव जायचं म्हणजे 6-7 वाजले. आता गावात कसं जायचं म्हणून प्रत्येकाला काय गेलं, प्रत्येक जणांनी एका तिकटी उशी आली आणि तिथं महात्मा एक होता. महात्मा होता आणि त्यांना विचारला, हो अगोदर आले शिपाई, हे अगा ए म्हाताऱ्या कोण बसलास का तिथं असं म्हणून त्या महात्मा एक होता तिथं खुपीत होता. खूप आमल्या कोणतरी इथं असेल नाही गावचा तरी पत्ता गावल असं म्हणून त्याला विचारा आले, हे म्हाताऱ्या अरे आम्हाला गावात जायचं आहे, वाट कोणची ती सांग. असं सरळ जावं बाबा, तिथं पिंपळ एक आहे, पिंपळाच्या खायच्या बाजूला उजव्या बाजूला गेले तुम्ही गावात जाऊ शकता. हे कोण गेले, अगोदर शिपाई पुढे गेले. त्यानंतर कोण आले, राज्याचे अष्टप्रधान मंडळी होते ते तिथं महात्म्यापत्र आले. महात्म्यापत्र आल्यानंतर, हो कोण एवढ्या जंगलात मी तप करताय, आभारी आहे तुमचा, आमचा रस्ता चुकला आहे असे कोण शिष्टमंडळ असणारे त्यातले 2 जण म्हणाले आणि कृपा करून आम्हाला काय करा, वाट दाखवा. अशा प्रकारे ते त्यांना पण कारण का ते कुणाचे शिष्टमंडळ होते, त्या राजाचे होते. भाषासुद्धा त्यांची नंबर होती. अहो जसा तरी खुपटी दिसते परंतु तुम्ही महात्मा आम्हाला दिसताय, कृपा करून आम्हाला रस्ता दाखवता काय, तुमचा आम्ही वेळ घेतो असं म्हणून त्यांनी विनंती केली. आणि त्यांना विनंती केली आणि त्यांनी सांगितलं असे जावा उजव्या बाजूला तुम्हाला पिंपळाच्या उजव्या बाजूला जावा, तिथून एक रस्ता मोठा गेला की तुम्हाला नगरी पोचेल. तेवढं राजे आलेत. आता राजे आल्यानंतर बघताय तर सोबत त्यांच्या 2-3 माणसं होती. अरे महात्मा कोण दिसतोय एवढ्या रात्रीचं एवढ्या जंगलात, आणि हा माणूस आहे. आणि त्यातले 2 फळ काढाले आणि त्यांना काय करूया, देऊया आणि त्या महात्म्याचं दर्शन घेऊया. आणि काय म्हणाले, राजे अहो महात्मा कृपा करून जरा आम्हाला हे घ्या, तुम्ही एवढ्या जंगलात बसलात, म्हणता खाण्यापिण्याची व्यवस्था काय, ही आमची 2 फळं घ्या आणि कृपा करून आम्हाला काय करा, जरा आमच्या नगरीत जायचं, आम्ही चुकलेलो आहे, शिकारीला गेलो होतो कारण काय शिकारी काय मिळालं नाही आणि आमची लोक सगळीकडे पांगलेले आहेत आणि कोण कुठे गेले आम्हाला माहीत नाही. कृपा करून आम्ही पण रस्ता चुकलो आहे आणि आम्हाला रस्ता दाखवायचा उपाय म्हणजे त्यांच्या पाया पडले. आणि अशा प्रकारे जाताना त्यांनी पण पत्ता तसा सांगितला, जावा तुम्ही पिंपळा झाडाला तिथल्या उजव्या बाजूला रस्ता आहे आणि त्याच्या खाली उतरा, तुम्हाला तो नगरीत पोचू करते. एवढंच काय जरा थोडं चाला लागलं. असं म्हणून 10 पावलं पुढे गेल्यानंतर राजा थबकला. राजे त्या भिकाऱ्याने त्यांना ओळखतो, आंधळा होता काय, राजे या तुम्हाला मी ओळखलं कारण तर तुमचा पूज्य भाव, समाज कसा चालवायचा, राज्य कसं करायचं हे तुमच्या वाणीतनंच आम्हाला समजून आलं. आणि काय करा, तुमच्या अगोदर तुमचे शिष्टमंडळ इथून गेले आणि त्याच्या अगोदरसुद्धा ते शिपाई तुमचे घेऊन येत म्हणजे हे तुम्हाला कसं समज, तुम्ही आंधळी तर आहात, त्यांची भाषा ओळखली. आणि त्याप्रमाणे कारण का पहिला शिपाईकडे, हे आंधळ्या इथनं आम्हाला रस्ता कसा दिसेल, आंधळा आहे तो सांगेल कसा, तर सुद्धा त्याने योग्य सांगितलं, सहज बोलला तो. जाता बंदेश गेल्यानंतर नगरीमध्ये, त्या नगरीमध्ये त्यांना आव्हान देणारे दुसरे राजाचे राजकर्ते आले. आणि राजा ते श्रीमंतच होता राजा. राजेसाहेब तुम्ही बरा बोलेल, आम्ही युद्ध करायला तयार आहे, तुम्ही युद्धाला तयार आहात आणि युद्धाला तयार नसाल तर तुमच्यातली आम्ही संपत्ती नेणार, असं ते आधी सामोपचार झाला. मग त्यावेळी राजाला आठवण आली कुणाची, ह्या आंधळ्याची. आंधळ्याला तिने आणल्यानंतर, राजे तुम्ही माघारी घ्यायचं नाही, एवढंच काय, फक्त एक युक्ती सांगतो मला, ती तुम्ही तेवढी वापरा, तुमच्यावर परचक्र जर आलं तर तुम्हाला काय होणार नाही. आणि ती परचक्र त्यातनं चुकलं. परत काय झालं, हिरे माणिक नेणारा माणूस, हिरे माणिक आणणारा माणूस राजाकडे आला आणि 5 प्रकारचे हिरे त्यानं आणले. हिरा आणल्यानंतर त्यातले 3 हिरे
खोटे होते आणि 2 हिरे चांगले होते. खरं त्या हिऱ्यांची 5 हिऱ्यांची किंमत 5 लाख सांगितली होती. त्यांनी आंधळ्याची आठवण काढली. आंधळ्याला प्रत्यक्ष त्यांनी कामावर ठेवला. आम्हाला योग्य काय अयोग्य काय सांगणारा माणूस सगळा आंधळा असून सुद्धा सांगतोय. म्हणून त्यांनी त्या हिरेवाल्याला थांबा बाबा आम्हाला हिरे घ्यायचं आहे. मग आंधळ्याला बोलून घेतला तिने आणि आंधळ्याला काय केलं, आम्हाला त्यातलं 5 हिरे घ्यायचे होतो, आम्हाला घ्या. मग ते म्हणाला थांबा आमच्या एका माणसाला दाखवतो. आंधळ्या त्या माणसाला दाखविला. आंधळ्या माणसा म्हणाला आहेत 5 हिरे आहेत, जरा मला एक 5 मिनटं वेळ द्या, काड्यापेटी एक द्या. काय म्हणाला तो, मला काड्यापेटी आणि माझ्यासाठी मला 5 हे द्या. आणि एक चोपदार त्यातला घेतला आणि आत गेल्यानंतर, कारण का हिरा दोऱ्याबरोबर हिरा म्हणजे हिऱ्याच्या वर दोरा ठेवला तर दोरा जळत नाही. त्याने प्रात्यक्षिक घेतलं. त्यातलं 2 हिरं काय केलं त्या योग्य होतं आणि 3 हिरं काय होतं खोटं होतं. राजे 2 हिरं चांगले आहेत ते तो तुम्ही घ्या अशी परीक्षा त्याने असं लाभ देणारा. मग त्याला कधी पहिल्यांदा काय केलं, राजाचे हे केल्यानंतर म्हणजे परत जर शत्रूंचा पाडाव केल्यानंतर म्हणजे सहज बोलण्यातच त्याने हे केलं तर त्याला त्यावेळी त्याने काय केलं, अरे ह्याला सकाळ संध्याकाळ जेवणाची व्यवस्था करा आणि दूध द्या त्याला म्हणून सांगितलं. हे पहिलं बक्षीस. दुसरं बक्षीस, ज्यावेळी हिरे घेऊन आल्यानंतर अरे आता सकाळ संध्याकाळ त्याला नाश्ता हे वाढवा. कोण म्हणाला, राजा म्हणाला. तिसरं जे संकट असं आलं की ते त्यांना घोडी 2 घेऊन मेंबर होता. घोडे किती अनेक प्रकारची घोडे असतात आणि त्या घोड्यामधला ते 2 घोडी 2-2 लाखाला त्याने सांगितलं तर दोन्ही पण घोडी रेसचे आहेत, शिकारीचे आहेत असं म्हणून त्याने दोन्ही बी आणलं. थांबा आमच्या आंधळ्याला बोलून घेतो. आंधळ्यानं बघितलं, घोड्याची तपासणी आंधळा असून ना काय, कारण का त्यानं मला सांगितलं जरी मला ही चाचणी केली तरी मग संतांचं श्राव्य केलेलं आहे. संतांचं वचन तुकाराम गाता मी ऐकलेलं आहे, ज्ञानेश्वरी गाता ऐकलेलं आहे. हिऱ्याचं का सांगितलं, हिरा तिच्यात सांगितलं होतं कोणत्या ज्ञानेश्वरीमध्ये. हिरा जाळला ओळखायचा कसा तर तिच्यावर दोरा ठेवून बघायला, तू जळत नाही. ते कशा बोलून मला ज्ञानेश्वरी तुकाराम गात्याचा मला हे आहे म्हणजे त्या ज्ञानेश्वरीचा उपयोग आंधळ्याला करतोय. खरं आम्हाला डोळशाला कळना हे आणि हे अशा प्रकारे त्या सहज त्याने सांगितलं तर राज्याचा एवढा उपयोग झाला. असे सहज जरी संतांनी सांगितलं तर आपल्याला ते हिताच होते. असं आता तुम्हाला सांगितलं नाही, आज रील पैठणमध्ये वेड्यामुखी वेद बोलवला, गर्व द्विजांचा हरविला अशा असणारे अशा ज्ञानेश्वर माऊलींचं वर्णन कधी समजलं तर चमत्कार केल्याशिवाय. हा चमत्कार करण्यासाठी साधू संत आलेले नाही. खरं बोलता हे जन न लेखवे डोळा येतो कळवळा म्हणून या असं संतांचं उपकार कशासाठी काय सांगतायत ते. अरे बा हिताचं काय, घाताचं काय, योग्य काय, अयोग्य काय आणि तुम्ही काय करायला आला, तुम्ही आलाय कशासाठी. हा जन्म मनुष्य देव कशासाठी दिला आहे तर देवाची प्राप्ती होण्यासाठी. भवरोगातून म्हणजे ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकण्यासाठी तुम्हाला कोणता जन्म दिला आहे तर हा दिला आहे. बाकीचे जन्म जे आहेत ते भोगाचे आहे. मनुष्य जन्म भोग बी करता येतो आहे, त्याग पण करता येतो आणि देवाची प्राप्ती करता येते. कारण का आता हे सध्या परिस्थितीमध्ये माणसाचा जन्म मिळणं कठीणच आहे. मनुष्यत्व मगाशी प्रवचनकारांनी सांगितलं मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि संतांचा सहवास होते त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे ते. म्हणून मनुष्य जन्मात आल्यानंतर हे जन्म मनाचा फेरा जो आहे ते चुकवायचा असेल. कारण का आपल्यासमोर आहेत किडापासून ब्रह्मदेवापर्यंतसुद्धा त्यातल्या आपल्यासमोर आहेत. परंतु ते त्यांनी देव प्राप्त केला नाही. ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी ते चित धनी जड तुकोबा पहिल्याच प्रभागात म्हणतात समचरण दृष्टी विटेवरी साजणे ते माझे हरी वृत्तीराव. कोणत्या ठिकाणी माझी वृत्ती राहून दे एक देवाचं स्मरण करतील तिथं तरी नाही साधू संत आहे. म्हणून समचरण दृष्टी विठेवरी साजरी ते माझे हरी वृत्तीराव अनेक न लगे माईक प्रभात ते माझे आर्तन कोळवा. ब्रह्माधिक पदे सुखाची शिराणी आहे का दुःखाची शिराणी ते दुच्छित धनी जवळ तिथं माझे मन लागून नकोय. खरं कुठं लागून दे तेव्हा तुझ्या चरणाविषयी लागून दे. तुझ्या पायाचा महिमा तुझं न कडे मेघ श्यामा हे आम्हाला कुणी दाखवून दिलं त्या साधू संतांनी दिलं. म्हणून ब्रह्माधिक देते दुःखाची शिराणी ते दुच्छित धनी जडो देते तुका म्हणे मद
तुका म्हणत याचे कळल्या मा वर्म जे कर्म धर्म नाशिवंत आम्ही करतेले बी नाशिवंत आहे आणि होणारे वगैरे प्राप्त कोण बिन नाशिवंत कोणतं आहे अविनाश करी आपुल्या ऐसे दावी मना पिसे गोविंदाचे हे कुणाकडनं समजलं म्हणून त्या मनाचा ह्या मन काय करतं आहे आपलं संकल्प विकल्प करते त्याच त्या मनाला काय हीच थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ही संसाराची संकल्पाची करताय विकल्प करताय तर ह्याच मनाला काय करा माझ्या मना लागू छंद माझ्या मना लागू छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मना लागो छंद छंद माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद माझ्या मना लागो छंद तू मन हे मीची करे माझ्या सांगले माऊलीने सुद्धा तू जे मन हे जे माझ्याविषयी लाव मग काय होईल मनाचा मनाच्या दिशेने जाऊन सुद्धा त्याचा निश्चय करण्याचं त्याच्याकडे खातं नाही बुद्धी निश्चय आत्मज्ञान योग्य काय मनाला कळते हा मन काय आपल्या इंद्रियाचा राजा आहे परंतु राजाच्या पाठी मन बुद्धी जाऊ शकत नाही ज्ञान जाऊ शकत नाही मग बुद्धीचा निश्चय झाल्याशिवाय मनात माप येते सहज वाटून निघाला तू भज्याचा जर वास आला तर खावं वाटतंय मनाला आज बुद्धी म्हणती पैसे खिशात पैसे आहेत का बघ मग तिकडं पुढं जा म्हणते काय नाही मग निश्चय कुणाचं पाहिजे मग बुद्धी निश्चय आत्मज्ञान तुम्हाला निश्चय करायचं बुद्धीचं पाहिजे मन बुद्धी चित्त अहंकार अंतकरण चतुष्ट वृत्ती तर ह्या माऊली म्हणजे संतांच्या पाठी लावली नाहीतर देवाच्या मागे जर लावली साध्य काय आपुला तो एक देव करून घ्यावा येणे विण्या जीवा सुख नव्हे एरते माईक दुःखाची जनते नाही आधी अंते अवसानी अरे अशा प्रकारे जर तुम्हाला ह्या मनाला देवाच्या पाठी लावलं तर मनाच्या नामाच्या पाठी जर लावलं तर संतांची कृपा व्हायची असेल तर ह्या मनाला तिकडे वळणला पाहिजे म्हणून तुकोबरा आहे हा परमार्थ आम्हाला कुणी सांगितला ह्या जन्ममनाच्या फेऱ्यातनं तुम्हाला चुकायचं असेल तर हे भवरोगाचं ह्या यमाचं जे भीती वाटती ती सहज जाईल कशामुळं कुणाचं नाव घेतलं असता तुकाराम तुकाराम नाम घेता कापेम धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ सदैव वैकुंठला जाणारा जो ज्याने अभंग ज्याचा घेतला आहे सदैव वैकुंठला जाणार त्यांनी सुद्धा संसार केला 13व्या वर्षी त्यांच्या अंगावर म्हणजे संसाराचं ओझं पडलं 17व्या वर्षापर्यंत त्यांनी बघितलं स्वतःची बायको पूर्व म्हणतात अरे ह्याला काय म्हणलं एवढं माझं अदृष्ट काय अवतारी पुरुष असतानासुद्धा 22व्या वर्षापर्यंत त्यांनी संसार केला 22व्या वर्षानंतर हा परमार्थाला लागले 42 वर्षे जगले तुकोबार आहे 20 वर्षात किती काय केले सदैव वैकुंठाला गेले किती प्राप्ती केली असेल किती त्याग केला असेल भक्ती ज्ञान वैराग्य कुणाकडे असेल तर तुकोबार आहे म्हणजे प्रत्येक संतांकडे ही प्राप्ती असते आणि वेदावर निष्ठा आहे वेदावर निष्ठा होती आणि जगाच्या कल्याणासाठी तर येतो हिताचा कळवळा कसं त्या मागचं येतो हिता नाही हिच कुणासाठी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ध्येय कष्टविती परोपकारी ह्यासाठीच ते साधू संत आलेले आहेत आणि योग्य मार्गाला अरे बाबा बुडता हे जन किती वेळा सांगायचं तुम्हाला हे जग बुडा लागले कशामुळं मी कोण ह्याचा विसर पडलेला आहे आणि हे दाखवण्यासाठी अरे बाबा तुम्हालाच आपला देव करतो तुम्हालाच फक्त जन्ममरणाच्या फेऱ्यातून चुकता येते कुणाची प्राप्ती केली असं संसाराच्या पटी नाही असोनी संसारी जीवा वेगू करे वेद शास्त्र उभारी बाह्य काय सांगितले वेदानी 24 जाण 86 शास्त्र कारण 18 पुराणे हर्षी गाती मंथुनी नवनीता तसे अनंता तसा कसा करा मंथून घ्या विचार करून घ्या योग्य काय योग्य बघा सार काय असार काय सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून शुळ पाणी जपतो वारंवार आणि भगवान हर वेगळे जरी असले तरी एकच आहे ते
अरे एक एकाला सहाय्य करतात ते. आणि ह्यासाठी आता आमचा भोळा शंकर कुणाकुणाला तुम्ही सहाय्य सहज भोळा भक्त असणारा साधू संतांचं सुद्धा हां अशा प्रकारे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवती काय द्यावे असे भावे उतराई ठेवी तो हा पाये जीव थोडा घ्या म्हणजे काय खरं काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता
थोडा तुकोबराया जीव द्यावा, जीव स्वतःचा द्यायला तयार आहेत. म्हणजे हे सुद्धा थोडंच वाटतं. आज हे चांगदेव महाराजसुद्धा किती वर्षाचे ते, वयाचे वर्ष 22 ज्ञानेश्वर महाराज आणि 1400 वर्ष झालेले चांगदेव, त्यांनासुद्धा रिद्धी सिद्धी प्राप्त होत होत्या. त्यांच्याकडे माणसं हजारो शिष्य त्यांचे होते. कशा रिद्धी शिष्य खायला प्यायला मिळते, भोगायसाठी नाही. परंतु जे ज्ञान त्यांना मिळालं ते सर कुणी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. आणि ते ज्ञान त्यांनी घेतल्यानंतर त्यांचा जीवाचा काय झालं, समाधान त्यांना वाढले. अशा प्रकारे हे कोणतं ज्ञान घेतलं असता, हे प्रापंचिक ज्ञान महत्त्वाचं काय पारमार्थिक ज्ञान घेतलं. हे पारमार्थिक जर तुम्ही घेतलं तर जन्ममरणाचा फेरा, परत जन्मा यायची काही गरज नाही, परत मरायची काही गरज नाही. उपजेते ना असे बंद व्हायचं असेल तर साधू संतांची सेवा केली पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं. तुका म्हणे काय काय द्यावे अशी हो उतराई जीव ठेवू पाये संतांची. म्हणजे असं जीवाचं आहे, स्वतःच्या हिताचं जे सांगतात साधू संत सांगतात. असं सामान्य पाच दृष्टांत घेऊया. माणसाला प्रिय आपला जीव आहे, प्राण आहे. एखादा माणूस पडला, फ्रॅक्चर झाला, डोक्याला तरी काय नाही लागलं, मराय तरी नव्हतं, चला प्लॅस्टर जोडून आणूया, 3 महिन्याभरात तो बरा होईल. बरं झालं, त्यातनं गाडी मोडून तिकडं बाबा जीव तरी राहिला नव्हतं. एवढा जीवाला प्रेम हे आहे. एका माणसाला एक व्रण झाला पायाला व्रण झाल्यानंतर 3 महिने त्यानं घरातच काढली. 4थ्या महिन्यात डॉक्टरच्याकडे हो तर जखम बरी होईना, काय म्हणणार ते बघा. डॉक्टरांनी फोटो काढल्यानंतर बघितलं तर ते कॅन्सरवर गेलं. बाबा मामा तुमचा पाऊल खायनं काढा लागणार. पैसे किती पाहिजे सांगा. पैशाचा इथं प्रश्न आहे. त्याला खर्च 50,000 आहे, तर त्या 50,000 भागणार नाही. तू पाऊलच काढल्याशिवाय पर्याय नाही. 50ला 1,00,000 रुपये घ्या, एकाला 5 लाख द्या, तिथनं पाऊल थोडी गुडघ्यातनं काढा लागणार असं म्हणताय. त्याच्यात आणि पैसे वाढवा आणि 15 दिवसात गुडघ्यातनं नाही काढलं तर तुम्हाला घरातनं बाहेर काढा लागणार. असं आहे. पाऊल खायनं काढा, नितनं व इथनं काढा. खरं मी जगलो पाहिजे का, एवढं जीवाप्रेम आहे. असं एवढं जीवाप्रेम असून सुद्धा तो खूप आहे. काय म्हणता, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर काय मला जागतं ते ठेवतात. म्हणजे आम्हाला तिने जागट करायच्यासाठी आता उपदेश देतात. बाबा हा जन्म म्हणणार, तुम्ही प्रपंचात कितीही गुंतला तर त्यातनं जन्ममनाचा फेरा चुकणार नाही. यमसुद्धा तुमच्या दारात दत्त होईल. त्यासाठी पुण्याची प्राप्ती व्हायचं असेल तर देवाचं तरी नामस्मरण करा, नाही तर संतांची कास सोडू नका. त्याची माझे हित करते सकळ, जेणे हा गोपा संत दर्शनी काय म्हणतात, पद्मनाभ जोडला त्याच्या आधी काय, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ स तुम्हाला देव प्राप्त पाहिजे असेल. अविनाश करी आपुल्या ऐंशी अविनाश करी आपुल्या ऐंशी लावी मना पिसे गोविंदाचे. त्यासाठी देवाला छंद लावा, आपल्या मनाला छंद लावा. कायेन वाचान सर्वांगाने तरी अवधान ऐकले दिजे, सर्व सुखाशी प्राप्त होईल. काय केलं पाहिजे, तुमचं सर्वांगाने देवाकडे ध्यान लागलं पाहिजे. संतांकडे काय वचनावर तुमचं प्रेम पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, तर काय होईल, तुम्हाला हे प्राप्त होईल. आणि हे साधू संत सांगतात, ते तुकोबरायसुद्धा आपल्याला सांगतात. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे असे भावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. काय द्यावे असे भावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स वेणुवेचे चित्ती, तैसे मल येथे सांभाळित. काय द्यावे असे भावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. शेवटला आपल्याला दृष्टांत कोणता येईल, का म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती. जसं आईच आणि लेकराचं जसं प्रेम असते, तसं तुम्ही संतांचा विश्वास ठेवल्यानंतर आपल्या आईप्रमाण हा ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, वेदशास्त्र देती वाही ज्ञानाबाई आमची आई. म्हणजे कुणाला ज्ञानेश्वर माणसाचे कौतुक असते बघा, किती वर्णन केले बघा. आणि अशा प्रकारे त्या संतांचा उपकार आपल्याला आहे. आणि त्यासाठी तुम्ही साधू संतांची सेवा केल्यानंतर आपोआप तुमच्याकडे देवी पेरू पिकल्यानंतर
दोन मार्ग आहेत. झाडाला पेरू पिकल्यानंतर दोन मार्ग आहेत. एक विहंगम मार्ग म्हणजे पक्ष्याच्या मार्फत तिथं पटकन जाता येईल आणि मुंगीचा मार्ग आहे. एक नामस्मरण करून तुम्हाला तो प्राप्त करता येईल. नाही तर विहंग ज्ञान मार्गाने तुम्ही गेला असा तर तो प्राप्त केली. ह्यासाठी काय होईल तसं हा पेरूचं निमित्त सांगितलं. तुम्हाला सुखाचा साठा पाहिजे असेल तर हे दोन मार्ग आहे. देवाची प्राप्ती पाहिजे असेल तर देव प्राप्त झाल्यानं तुम्हाला संत सहज भेटवतील ते. आणि संत तुम्हाला जो पाहिजे असेल ते देवच तुम्हाला सांगतील अरे बाबा या माझ्याकडं. आणि त्यावर तुमच्यावर कृपा झाल्यानंतर त्या शास्त्र म्हणजे काय ते समजून येईल. आणि शास्त्राची कृपा झाली, संतांची कृपा झाली, देवाची कृपा झाल्यानंतर तुम्ही कोण आहात हे दाखवून देणारे कोण आहेत? साधू संत आहेत. तुका म्हणे वत्स म्हणजे आईवडिलांचा जसा दृष्टांत दिलेला आहे. मी काय ते बाळाचा आणि आईचा जसा दृष्टांत केलं, गाईचा आणि वासराचा दृष्टांत दिला. गाय नुकतीच यायलेली असावी, कोणती साध्यातली नव्हे, कोणची आपली घरची अंग आहे. हे नवीन आता पण आल्या त्या नव्हे 33 लिटर दूध देते नाही, ती 1 लिटर दूध देते. जवारी गाय ती 1 लिटर दूध देते. खरं ती पवित्र आहे. गाईचा उपकार किती आपल्याला आहे. आणि ती गाईचं आपल्या बाळा तानाला चुकत नाही. पहिल्या 6 महिन्यात तिचं लक्ष कसं असतंय, बाळापासून ती राहू शकत नाही. बाळाला पण तिच्यापासून राहू वाटत नाही. जसं धुंदड्या देईल तसं त्याला ताना सुटतोय. तसं तुम्ही संतांची जेवढी सेवा करा तेव्हा आपलेसारखं देव. तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत काय द्यावे या सेवावे उतरावे ठेवीत हा पायी जीव थोडा. काय झाली सेवा संत कृपेने तुमच्या कृपेने काय बोलता आलं ते तुम्ही ऐकून घ्या. त्यातलं योग्य काय असेल निश्चित तुम्ही संतांची सेवा केल्यास देव तुमच्या पाठी लागेल. देव पाठी लागेल याचं तर सुख तुमच्या पाठी लागले. सुख लागले याचं जन्ममंडळाचा फेरा चुकल्यानंतर तुम्ही सदैव कुणावर असणार. येतो जातो आम्ही देवाचे सांगाते. हे देवाच्या संकट असणार. मग संकट असणार म्हणजे सुखाचं संकट असणार ना. मग सुखाचीच प्राप्ती होईल. ह्यासाठी कुणाचा गजर करा म्हणजे हे सांगणारे कोण आपण आहे. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुका म्हणे तुका म्हणे वत्स धेनुयेचे तुका म्हणे वत्स तुका म्हणे झालं काय तुका म्हणे वत्स तुका म्हणे वत्स
काय द्यावे याशी वारे
धरा धरा हातातच. तो